आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची चीनऐवजी भारताला पसंती मिळते। चीनच्या अर्थव्यवस्थेमधून अब्जावधी रुपये काढून भारतामध्ये गुंतवणूक केली जाते। गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनली या अमेरिकन कंपन्यांनी भारताला पसंती दिलेली आहे। प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून या संदर्भात अपडेट्स आपण घेणार आहोत। दीपक, काय नेमकी कारण आहेत चीनच्या गुंतवणुकीमधून पैसे काढून भारतामध्ये गुंतवणूक होतीये? नक्कीच आता सध्या असं बघितलं जात आहे की जे मोठमोठ्या बिलियनियर अमेरिकन मल्टीनॅशनल फर्म्स आहेत त्यांचं जे चीनची जी क्रेडिबिलिटी आहे, जो विश्वास आहे चीनच्या मार्केटवरून तो कमी होत चालला आहे। आणि सध्या आता मॉर्गन स्टॅनली आणि गोल्डमन सॅक्स अशा मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी चीनच्या मार्केटची क्रेडिबिलिटी कमी केली आहे। तरीही हे लिथियम बॅटरीचा मोठा असा व्यापार जो आहे तोही चीनवरून सरकून भारतामध्ये येत आहे। आणि मोठमोठ्या अशा कंपन्या आहेत ज्या लिथियम बॅटरीच्या असेल, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग असेल, ऑटोमोबाईल असेल, स्टील मॅन्युफॅक्चरिंग असेल, अशा मोठमोठ्या बातम्या आता सध्या भारताला महत्त्व देत आहे। कारण भारतामध्ये जे ईज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे ती रेटिंग कमी केली गेली आहे आणि त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांना सोयीनुसार त्यांचा जो बिझनेस आहे तो भारतामध्ये स्थापन करण्यात येतो। पूर्वी जे रिस्ट्रिक्शन होते ते काढण्यात आले आहे आणि आता बीजिंगची जी मार्केट आहे ती कमी होऊन हळूहळू भारताच्या दिशेने सरकत चालली आहे। दीपक, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।